देवाकडे जाण्याचे भरपूर साधन आहेत. ज्ञान मार्ग देवाकडे जातो, योग मार्ग देवाकडे जातो, कर्म मार्ग देवाकडे जातो आणि भक्ती मार्ग बी देवाकडे जातो. पण आपण कोण्या मार्गाने जावं? इथून आपल्याला दिल्लीला जायचं, मार्ग भरपूर येतं, साधनं भरपूर येतं, पण आपला आधी तपासावं आपली ताकद किती, मग जावा. दिल्लीला जायचं म्हणलं तर पायाने बी जाता येतं, दिल्लीला जायचंय सायकलनी जाता येतं, दिल्लीला जायचंय मोटरसायकलचा वापर करता येतो, दिल्लीला जायचंय एसटीनं जाता येते, दिल्लीला जायचंय हेलिकॉप्टरने सुद्धा आणि विमानाने सुद्धा जाता येते. कशाने जावा? सोपं उत्तर आहे, आपल्या खिशाचा अंदाज घ्यावा मग जावा. जितका आपल्याजवळ पैसे तसा अंदाज घ्यावा. एक जण मला पैसाच नाही, पाय पाय सुद्धा दिल्लीची वारी करता येते. जशी पंढरपूरची करतो तशी दिल्लीची करता येईल. ज्ञान मार्ग आहे, देवाकडे जाणार आहे पण वैराग्याची गरज आहे. योग मार्ग आहे, देवाकडे जाणार आहे पण योग्य देशाची गरज आहे. कर्म मार्ग देवाकडे नेणार आहे पण विधिनिषेध बघण्याची गरज आहे. भक्ती मार्ग देवाकडे नेणार आहे, काहीच बघायची गरज नाही. स्वतंत्र साधन. 4 माणसं वाट्यावर बसलेली होती. एक माणूस आला, म्हणले आम्हाला सखारामता त्याच्या घरी जायचे. त्यातला पहिला माणूस म्हणला, महाराज तुम्हाला ते मी रस्त्याला लावून देतो. दुसरा माणूस म्हणला, मी तुम्हाला त्या घरापर्यंत नेऊन सोडतो. तिसरा माणूस म्हणला, महाराज मी तुम्हाला त्या दरवाजापर्यंत नेऊन सोडतो. आणि चौथा माणूस म्हणला, महाराज ज्याच्याकडे तुम्हाला जायचंय का तो माणूसच मी. ही भक्ती नावाचं साधन आहे. भक्ती नावाचं साधन अंतःकरण शुद्ध करून जर भक्ती केली तर महाराज म्हणले, ज्ञानाकडे तुम्हाला जायची गरज नाही, ज्ञान तुमच्याकडे आलं पाहिजे. तुम्हाला 2-4 किलोमीटरला गाव आहे का जवळ एखादी तसं होतं? कोणतंय? घोरप. जरा सोपं नाही का एखादं? कुंभेफळ. कुंभेफळच्या 4 महिला आपल्या गावात कीर्तनाला येऊ लागल्या. आपल्या गावामध्ये पायीच निघाले. त्याच्या संग 4 लेकरं निघाले. किती झाले? 8. तितक्यात एक रिक्षावाला आला, मावशी कुठं जायचंय? ते भालेगाव बाजाराला मोठा सप्ताह चालू आहे म्हणे, तिथं मला कीर्तनाला जायचं. चला मावशी, मला बी त्याच गावात जायचं. मावशी म्हणल्या, काय सांगा तुला देवानीच पाठवून दिलं. तेव्हा मला पाठवून कोणी बी देवा द्या पण पैसे मात्र द्यावा लागतील. किती पैसे घेतील? रिक्षावाला म्हणला, तुमच्या चौघीचे 40 रुपये देऊन. महिला म्हणले, आमचे 40 रुपये घेतल्यावर लेकराचे पैसे किती घेशील? रिक्षावाला म्हणला, तुम्ही बसल्यावर मी लेकरं फुकट नेतो. महिला म्हणले, मग आम्ही मधून पाय पाय येतो, निसते लेकरत नाही ना. आता निसते लेकरं नेऊन तो का रिक्षा फुकून देईन का? मला सांगा तुम्ही. एका म्हाताऱ्याला आईस करायला 100 रुपये दिली. किती? 100त आईस होईन का? 50 रुपये तर दाढी कटणीतच गेले. खाली किती राहिली? 25 रुपये चहा पाण्यात गेले. खाली किती राहिली? 25. 5 रुपये भिकारीने मागितले. भिकारी बी इतके खात्रा झालेत गणेश बुवा. परवा दिवशी माझ्याकडे भिकारी आला, मला म्हणतो, महाराज 5 रुपये द्या ना. मोकळे मनात देऊन टाकले. पुन्हा वापस आला, आणखीन 5 द्या ना. म्हणलं येड आहे काय? पहिले 5 आणि हे 5 कशाला पुन्हा? माझ्या मैत्रिणीला. मला तर झटका बसलो झाला. अरे म्हणलं भिकाऱ्याला मैत्रिणी का? तेव्हा मला तिच्यामुळेच भिकारी झालो. त्याला 5 दिले. खाली राहिले 20 रुपये. त्याच्यात म्हाताऱ्याला गुलाबजामू खायचा लय ना. हॉटेल मालकाकडे गेलं, हॉटेल मालकाला विचारलं, गुलाबजामू आहेत? म्हणले आहेत. केवढ्याचे किती आहेत? म्हणले 5 घेतले तर 20 रुपयाचे, तर 7 घेतले तर 25 रुपयाचे. बरे कोणते राहतील? 5. म्हातारा चॅप्टर होतं. म्हातारा म्हणलं, 5 गुलाबजामू जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याचा आहे? हॉटेल मालक म्हणला, बाबा तुम्ही गुलाबजामू घ्या, मी तुम्हाला पाक फुकट देतो. म्हातारा म्हणलं, मग एवढ्या 20 रुपयात घरी जातो, नुसता पाकच पिऊ दे ना. जमत नाही. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत होया. रिक्षामध्ये जर महिला बसल्या, रिक्षावाला लेकरं फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामू घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार. अंतःकरण शुद्ध करून देवाचं नामस्मरण केलं, ज्ञान वैराग्य आपल्या आयत घरी येणार. विठ्ठला म्हणजे बाबा तुम्ही भजन करा, अंतःकरण शुद्ध करू. मला शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला 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 झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला झाला झाला. जय हो शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव
शुद्ध ज्याचा अंधुरी नाही, ज्याला भाव शुद्ध आहे, देवाला काही लागत नाही तुमचं महाराज. पैशाला तर देव किंमतच देत नाही महाराज, कारण त्याची बायकोच पैशावाली ना. देवाची बायको कोण? लक्ष्मी. आणि लक्ष्मी म्हणजेच पैसा आहे मला. पैशाला देव किंमत देत नाही. आणि पैशाने जर देव प्राप्त झाला असता, रावणाला पहिला भेटायला पाहिजे होतं. रावणाचे घर सोन्याचे होते का घरात सोनं होतं? हा अहो, पुरी लंका सोन्याची. कोणाची? काय माणसं होती त्याच्यावर महाराज. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि 80,000 बायका, त्या बी ओरिजिनल. काय मंदोदरी होती महाराज. किती विद्वान. मंदोदरीला उद्या काय घडणार आहे आज कळत होतं. आपल्या बायकोला कळन का? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 80,000 बायका, मंदोदरी सारखी बायको महाराज. आता जर रावण असता तर मोदीचे गहू तांदूळ एकट्याला पुरले नसते महाराज. काय वैभव होतं महाराज. सोन्याची पुरी महाराज, पाणीपुरी नाही, सोनियाची पुरी. समुद्राचा वेढा, पैशावाला. कोण कोण माणसं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या त्या रावणाने. आपल्याकडे माग 1 ग्रह लागला तर आपण बेजारीत महाराज. काय ताकद होती महाराज. पण पैशावाल्याला देवाने किंमत दिली नाही. जातीवाल्याला बी देव किंमत देत नाही, त्याला फक्त भाव लागतो महाराज. गिर धरला आलं भाव का भोका. कोण्या जातीचे असू द्या, परमार्थ शुद्ध अंतकरणाने जर करीत असते ना, तो बाकी काही बघत नाही. हनुमंतरायाची जात विचार केली तर माकडाची जात. सकाळी सकाळी माकडाचं नाव घ्यायला जमत नाही. पण असं एक बी गाव नाही हनुमंतरायाचं मंदिर नाही. का? उठलं की भजन चालू. राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीता राम 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 राम, राजा राम राम राम, सीता राम 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 राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान जय. सारखं एक गाव असं नाही आमच्या हनुमंतरायाचं मंदिर नाही. मी तर म्हणतो ज्या गावात हनुमंतरायाचं मंदिर नाही ते गावच नाही. येवनी जन्माला मरकट, परी वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट गुण आहे. निस्त भजन केलं अंतकरण शुद्ध करून, देवाला साठवलं हृदयात महाराज. दास्यत्व निकट हनुमंत पै केले आणि म्हणून देखील रामचरण. चोखोबरायने भजन केलं, चोखोबरायचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते महाराज. काय ताकद असेल फक्त भजन. आणि कोणला बी जमत फक्त आड घातली अंतकरण शुद्ध करून. लोकांना वाटतं परमार्थ लय सोपा आहे, लय सोपा आहे. येण्याकरता सोपा आहे म्हणून सांगितलं, आल्यावर अवघड म्हणले. पहिल्याने म्हणले देवाची द्वारी किती उभा भरी क्षण भरी. आणि शेवटच्या अभंगात म्हणले रिकाम बसूच नका, रिकामा अर्धा घडी राव नको, रिकामा अर्धा घडी राव नको, रिकामा अर्धा घडी राव नको. सर्व सर्व सुख गोडी, सर्व शास्त्री वाडी, सर्व सुख गोडी, सर्व शास्त्री वाडी, सर्व सुख गोडी, साई शास्त्री वाडी, सर्व सुख गोडी, साई शास्त्री वाडी. रिकामा अर्धा घडी राहू नको, रिकामा अर्धा घडी राहू नको, रिकामा अर्धा घडी राहू नको, रिकामा अर्धा घडी राहू नको. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. सोपा नाही महाराज.
आधी इकडे येण्याकरता म्हणले देवाचे द्वारी एक क्षण भरू बारा आणि शेवटला म्हणले रिकाम बसू नका. परमार्थ स्वप्न आठ घातली. भजन करा प्रेमाविनं आणि नाकाविनं. आपलं भजन आहे पण प्रेम नाही महाराज. गावातला एक माणूस मेला, त्याला रडायला जोडीदार नाही कोणी, बेवारस माणूस, आणि मड रडल्याशिवाय शोभत नाही. मग त्याने रडायला रोजाने माणसं लावले पेटी मास्तर. कसे लावले? रोजाने. ते दुपारपर्यंत रडे महाराज. दुपारा भुका लागले महाराज. ते म्हणले आता काय करू, जेवण करून येऊन पुन्हा रडू म्हणली. उपयोग नाही. प्रेमाविनं भजन नाकाविनं आणि अर्थाविनं पोती. मोले घातले रडाया आणि नाही आसू आणि माया. परमार्थात भजन आहे ना, भजनामध्ये प्रेम पाहिजे. प्रेमाविनं भजन. महाराज म्हणले आपलं भजन चालू आहे पण भजन ते वंगळवाने नरका जाणे. मग भजनच करा पण अंतःकरण शुद्ध करून देवाचं नामस्मरण करा. भावे गावे शुद्ध करून या चित्त. म्हणले आणखीन एखादा सोपा उपाय नाही का? महाराज म्हणले एक काम करा, दुसऱ्याचे गुणदोष मनात आणू नका, कानाने ऐकू नका आणि आपल्या वाणीने करू नका. का वाणीने करू नका, याच्यापेक्षा सोपं. महाराज म्हणले पवित्र मस्तक संतांच्या पायावर ठेका. महाराज म्हणले याच्यापेक्षा सोपं, तोंडाने गोड बोला आणि काही न मत जमत. महाराज म्हणले परोपकार करा. जास्त नसन जमत तर थोडा तरी तुका म्हणे फार आणि थोडा तरी परोपकार. विठ्ठल